शिंदे गटाने ठाण्यातील बाळासाहेबांनी सुरू केलेली शाखा बुलडोझरने पाडली। ही शाखा बघायला उद्धव ठाकरे येणार हे नरेश म्हस्केला समजलं। तेच त्याने भीष्म प्रतिज्ञा केली की मी उद्धव ठाकरेंना मुंबऱ्यात पाय ठेवू देणार नाही। यासाठी शिंदे गटाने पोलिसांना पुढे केलं, तर नरेश म्हस्के बायकांमध्ये जाऊन बसला आणि तिथून ठाकरेंना शिवसैनिकांना चॅलेंज देत होता। उद्धव ठाकरे मुंबऱ्यात येऊ नये म्हणून नरेश म्हस्केने तब्बल 20,000 पोलीस ठाकरेंना अडवण्यासाठी ठाण्यात आणले होते। परेश म्हात्रे म्हणतात, ठाकरे घरात बसतात तेव्हा भुंकत बसायचं आणि बाहेर पडले की शेपटी आत घालून पोलीस प्रोटेक्शन घ्यायचं। या असल्या घाबरट टोळीच्या जीवावर शिंदे मुख्यमंत्री झाले। शिवसैनिकांनो, मला आज सकाळपासून बऱ्याच शिवसैनिकांचा महाराष्ट्रभरातून फोन आला। त्यांनी एकच विचारणा केली, दादा ठाण्यामध्ये नेमकं चाललंय काय? त्या सर्व शिवसैनिकांना ह्या मेसेज थ्रू माझं एवढंच सांगणं आहे, बिलकुल काळजी करू नका। सबंध महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना मला या व्हिडिओतून सांगणे, अजिबात काळजी करू नका। शिवसेना ठाण्यामध्ये अतिशय भक्कम आहे। या गद्दारांनी लक्षात ठेवायचं, कोण तो नऱ्या नावाचा म्हस्के, तो ठाण्यातला यांच्या गटाचा प्रवक्ता, तो म्हणतोय येऊन दाखवा, हिम्मत करून दाखवा। आमची हिम्मत काढता, शिवसैनिकाची हिम्मत काढता। शिवसैनिकाची हिम्मत काढायची कुणाची माय व्याली नाही। मला उभ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना सांगणंय, आपली शिवसेना मुंबईमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, कल्याणमध्ये असेल, सगळीकडे अतिशय भक्कम आहे। या गद्दारांची इथे पाळमुळं तुम्हाला दिसतात ना तिकडनं, लक्षात ठेवा, या गद्दारांची पाळमुळं आम्ही अशी उखडून काढलेली आहेत, अगदी मुळापासून उखडून काढलेली आहे त्या गद्दारांची पाळमुळं। आता विचार करा, यांना साधे शिवसेनेचे बॅनर जे रस्त्याला उद्धव साहेबांच्या स्वागताचे बॅनर दिसत आहेत, ते बॅनर देखील यांच्या डोळ्यात खूपू लागलेत। म्हणजे माणूस सोडा, त्याचा बॅनरच यांना एवढा त्रास देऊन जात असेल, त्यांचा बॅनर यांना रात्री स्वप्नात येत असेल आणि रात्रीच्या रात्री यांचे बॅनर फाडायचे काम ही शिंदे टोळी रात्रभर करत असेल। ही उंदरांचीच टोळी म्हणावी लागेल। यांना ह्या माणसाचा साधा बॅनर खूपतो, तर विचार करा त्या माणसाची किती अंगात त्यांच्या धडकी भरली असेल, किती भरकी। मला नवल वाटतं या एकनाथ शिंदेचा हा कुणाच्या जीवावर मुख्यमंत्री झाला? या अशा घाबरट लोकांच्या जीवावर। उद्या ज्यावेळेस या सत्ता जातील, एकनाथ शिंदे ज्यावेळेस मागे पाहतील तर मागे कोणीच नाही, एकही गद्दार माईचा लाल उभा नाही। मला एकटं सोडून गेले असे म्हणतील हे एकनाथ शिंदेला आज त्यांची चूक उमगली असेल। आता वेळ निघून गेली एकनाथ शिंदे, चूक उमगून काही उपयोग नाही। आज तुम्हाला उद्धव साहेबांच्या बॅनरनेच एवढी भीती भरवली आहे, तर विचार करा भविष्यकाळ तुमचा किती खतरनाक असणार आहे ते। लक्षात ठेवायचं गद्दारांनो, शिवसैनिकांच्या नादाला लागायचं नाही। आणि शिवसैनिक हा असा अंगार आहे ना, एकदा का पेटला ना तर भुसता विझणार नाही, लक्षात ठेवायचं। अगोदर या लोकांनी पक्ष माझ्या बापाचा आणि उद्धव साहेबांचा बाप म्हणजेच माझा बाप असं काय लोकांनी बाप चोराचा प्रयत्न केला, पक्ष चोराचा प्रयत्न केला, म्हणून काही लोकांनी मुंबऱ्यातील शाखेवर सुद्धा कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता। त्यासाठी त्या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव साहेब मुंबऱ्यामध्ये दाखल झाले होते। नरेश म्हस्के नावाचा एक बांडगुळ, मी म्हणतो नामर्द हा नरेश म्हस्के, त्याने अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती की मी उद्धव ठाकरेंना मुंबऱ्यामध्ये येऊ देणार नाही। नरेश म्हस्के, तुझा बाप मुंबऱ्यामध्ये येऊन गेला, त्यांचा सत्कार हजारो शिवसैनिकांनी त्या मुंबऱ्यामध्ये केलेला आहे, तोही JCB लावून कंटेनरद्वारे त्यांचा सत्कार केलेला आहे। त्यामुळं बापाला चॅलेंज द्यायचं काम या नरेश म्हस्केने याच्यापुढे करू नये। आणि उद्धव ठाकरे तुझा बाप आहे, लक्षात असू दे। तुम्ही आज जे मुंबऱ्यामध्ये पोलिसांच्या मार्फत जो प्रकार केलेला आहे, तो प्रकार संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेला आहे की महाराष्ट्राचा गृहमंत्री आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पोलिसांना पुढे करून जसं मराठा समाजावर लाठीचार्ज केला, तसं या शिंदे गटाला संरक्षण देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांना त्रास देण्याचं काम या ठाण्यातील मुंबऱ्यातील पोलिसांनी केलेलं आहे। शिंदे गटाच्या लोकांना तुम्ही अगोदर त्या शाखेपाशी जाऊ दिलं मुंबऱ्याच्या, तेथून त्यांचा कडेकोट बंदोबस्त केला। जवळपास 20,000 पोलीस त्या शाखेजवळ होते। एकट्या उद्धव साहेबाला एवढं टाकलं? उद्धव साहेबांनी अजून महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना अजून आदेश दिला नव्हता तुम्ही मुंबऱ्यामध्ये या। फक्त 2% शिवसैनिक तिथं, फक्त मुंबऱ्याचे शिवसैनिक तिथं आले होते। जर उद्धव साहेबांनी आदेश दिला असता ना, तुम्ही किती आणला तो? जे शिंदेचे माणसं होते ना, शिंदे गटाचे 500 सुद्धा मोजून माणसं नव्हते, भाडोत्री टट्टू आणलेली माणसं उद्धव साहेबांच्या विरोधात घोषणा देता तुम्ही। अरे, त्यांच्या वडिलांनी माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची शाखा सुरुवात केली, त्या बाळासाहेबांच्या मुलाला विरोध करण्यासाठी 500-500 रुपये, 1000 रुपये देऊन तुम्ही माणसं आणताय। लाज वाटली पाहिजे या नरेश म्हस्केला। अरे तू नरेश म्हस्के, तुझी लायकी आहे का? उद्धव साहेबांना विरोध करतो? तुझ्या बापाला तिकीट दिलं उद्धव साहेबांनी ठाण्यातून, तुझा बाप निवडून आला, लक्षात ठेव। बी फॉर्म कोण दिला?
उद्धव साहेब ठाकरेंनी दिल्या तुझ्या बापाला. आज तू तुझ्या बापाजीवर उड्या मारतो ना. 31 डिसेंबरची वाट पा बेट्या. 31 डिसेंबर नंतर तुझा बाप ही सत्तेवर राहणार नाही आणि सत्ता सुद्धा राहणार, लक्षात ठेव. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंना तुम्ही अडवण्याचा प्रयत्न करताय. उद्धव साहेब काय म्हणत होते, मी फक्त त्या शाखेत जाऊन येतो, फक्त माझ्याबरोबर 5 माणसं असतील, एवढं सुद्धा ते पोलीस ऐकू शकले नाहीत. म्हणजे शिवसैनिकांसमोर दादागिरी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे. शिंदे गटाच्या लोकांना संरक्षण तुम्ही दिलेलं आहे. कोण आहे तुम्हाला दबाव देणारे? कोणाचे फोन आले होते तुम्हाला? एकनाथ शिंदेचे आले होते का फडणवीस आले होते? अरे तुम्ही तुमच्या बापाला बाप म्हणा, तुम्हाला बाप नाही का? किती बापाच्या अवलाद आहेत तुम्ही? म्हणून एकच बाप ठेवा केव्हाही, दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणू नका. आणि हा नरेश मस्के बायांच्या गारड्यामध्ये लपतो. अरे बायल्या आहेस तू, बायल्या. नरेश मस्के बायल्या, मर्द नाही तू, नामर्द नामर्द. बायकांना पुढे करून राजकारण करतो. चल पोलीस हटव, चल तुझ्या दम किती बघू. नरेश मस्के पोलिसांना बाजूला सर, तुझ्या दम किती बघायचा आम्हाला. अरे बायल्या नरेश मस्के, शिवसैनिकांना आव्हान देण्याची भाषा करू नको. हिम्मत असेल तर समोरासमोर लढ. बायकांना पुढे करून नामर्दानी दाखवू नको. नामर्द आहेस तू, ठाण्याचा सर्वात मोठा नामर्द आहे नरेश मस्के. उद्धव साहेबाला अडवतो आमच्या. अरे तू काय अडवतो? पोलिसांना पुढे केला, 20,000 पोलीस आले ठाण्यामध्ये. उद्धव साहेबाला जाऊ दिले नाही त्यांनी. बांगड्या भर, बांगड्या हातामध्ये. तुझी तीच लायक आहे नरेश मस्के, हातामध्ये बांगड्या भर. पोलिसांना पुढे करून राजकारण करताय, पोलिसांना पुढे करून शाखेवर, शिवसेना शाखेवर कब्जा करताय. बापाचा माल वाटला? अरे स्वतः प्रॉपर्टी कमवा, स्वतः शाखा निर्माण करा. दुसऱ्याच्या जागेवर कब्जे करू नका, दुसऱ्याच्या जागा हडप करू नका. नरेश मस्के तुझे दिवस आता भरलेले आहेत. 31 तारखेपर्यंत तू किती उड्या मारायचे तेवढे मार. 31 तारखेनंतर तुला ठाण्यातील शिवसैनिक, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक काय ते दाखवतील. येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठाण्यामध्ये तुमची अवकात काय ते समजेल. हा नरेश मस्केला मी माझ्या घरचा वॉचमॅन म्हणून पण मी ठेवणार नाही. सुबोध सावंत म्हणतात, मिंदे टोळीचा जन्मच रात्रीच्या काळाकुट्ट अंधारात झालाय, म्हणूनच ते रात्रीच लपून छपून काळ्या कांडी करतात. मस्के लय फडफडत होता, नंतर पाहतो तर बायकांमध्ये बसला होता. मालतीताई म्हणतात, टिल्ल्या आणि गद्दार फक्त पोलिसांच्या गराड्यात भुंकत असतात, बाकी 2 हात करायची हिंमत नाही. शेखर काकडे म्हणतात, ठाण्यावर उद्धव ठाकरेंची पकड मजबूत होत चाललीये. अमित पुंगालिया म्हणतात, बाळासाहेब यांचा जीव म्हणजे शिवसेनेच्या शाखा, त्याच शाखेवर बुलडोजर फिरवणे ह्यालाच म्हणतात विनाशकालीन विपरीत बुद्धी. गणेश पाटील म्हणतात, गद्दार नऱ्या मस्के पोलिसांच्या मागे लपून बॅरिगेटिंगवर उभं राहून भाईगिरी करतोय. 4 शिवसैनिक आत घुसले तर ढुंगणाला पाय लावून पळणारा पहिला कार्टून हाच असेल. महेश पराडकर म्हणतात, ज्या नासक्याची लायकी नसताना उद्धव साहेबांनी ठाण्याच्या महापौरपदी बसवलं, तोच माजोर्डा मस्के आज उद्धव साहेबांना विरोध करत होता. अरुण शेटे म्हणतात, ए बाबा लाव ना लवकर निवडणुका, गद्दारांना त्यांची अवकात दाखवायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.